DMERची सेकंड डी व्ही लिस्ट लागली आहे. तर त्याच्यामध्ये काही स्टुडंटचे कन्फ्युजन होते की सेकंड लिस्ट कोणती, नेमकं वेटिंग लिस्ट कोणती समजायचं, सिलेक्शन लिस्ट कोणती, त्याच्यानंतर डी व्हीसाठी कोण जायचं, कॅटेगरीमधून ओपन जाते का, काही क्वेश्चन होते. तर ते मी एकदा सांगतो तुम्हाला. जसं की डी व्हीची सेकंड लिस्ट कोणती, त्याच्यानंतर ओपन एस सी एस टी ओपन सिलेक्शनची लिस्ट कोणती. ठीक आहे. तर असे खूप सारे क्वेश्चन आहेत. मी एक सांगतो तुम्हाला. डी व्हीची सेकंड लिस्ट कोणती. आता ही सेकंड लिस्ट ही आहे डी व्हीची सेकंड लिस्ट, जी 22 तारखेला आलेली आहे. याच्यामध्ये बघा, इथं 29 आणि 30 तारखेला डी व्ही होणार आहे. हे इथं SML नंबर दिलेले आहेत या रँकपासून या रँकपर्यंत. ही आहे सेकंड डी व्ही लिस्ट. ठीक आहे. आता सेम अशीच ही फर्स्ट डी व्ही लिस्ट होती, जी ऑक्टोबर मंथमध्ये झाली होती. पण आता याच्यामध्ये नाव नसतात, फक्त SML नंबर असतात. आता काही कॅन्डिडेट्सला तेच कमी, सर याच्यामध्ये नावच नाही, तर आमचं नाव याच्यामध्ये आहे का, सेकंड डी व्हीला आम्ही जायचं का. तुम्ही तुमचे नंबर्स चेक करा. हे जे नंबर दिले आहेत ना, ते नंबर्स चेक करा. आणि मी तुम्हाला ते पण सांगितलं होतं कसं चेक करायचं आणि कुठल्या लिस्टमधून चेक करायचं, कारण इतक्या साऱ्या लिस्ट झालेल्या आहेत. तेच कॅन्डिडेटला कन्फ्यूज होत होतं की नेमकं कशातून चेक करायचं, कुठला SML नंबर. SML नंबर म्हणजे काय. SML नंबर म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर. स्टेट मेरिट लिस्ट नंबर जो या लिस्टमधून मी बघायला सांगितला होता तुम्हाला, जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या कॅन्डिडेट्सने एक्झाम दिली, ठीक आहे, तेवढ्या एक्झाम, हे बघा 1484 पेजवाली लिस्ट. ठीक आहे. हे 48,690 कॅन्डिडेट्सने एक्झाम दिलेली. याच्यामध्ये या लिस्टमध्ये जो सिरियल नंबर असतो तुमचा ना, तो SML नंबर असतो. ठीक आहे. त्यालाच SML स्टेट मेरिट लिस्ट नंबर म्हणतात. ठीक आहे. आणि ही असते कॉमन मेरिट लिस्ट. कॉमन मेरिट लिस्ट म्हणजे याच्यामध्ये पूर्ण स्टेटमध्ये जितक्यांनी एक्झाम दिली सर्वांच्या याच्यामध्ये नाव आणि पुढे मार्क्स असतात. ठीक आहे, मेरिटप्रमाणे. तर या लिस्टमधून तुमचा नंबर बघा. दुसऱ्या खूप साऱ्या लिस्ट आहेत. कॅटेगरी वाईज लागली होती, सिलेक्शन लिस्ट लागली होती, त्याच्यानंतर ती सिलेक्शन लिस्ट परत रिवाईज झाली, त्याच्यानंतर सेपरेट कॅटेगरी वाईज SC ST OBC असे कॅटेगरी वाईज पण लिस्ट लागली होती. ठीक आहे. त्या कुठलीच लिस्ट नका बघू, फक्त ही एक लिस्ट बघा, ज्याच्यामध्ये 48,000 कॅन्डिडेट आहेत, 1484 पेजवाली. ठीक आहे. या लिस्टमध्ये हे 1 नंबरपासून येतं आहे सिरियल नंबर जो दिला आहे, हे असतं तुमचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर SML नंबर. तो तुम्हाला चेक करायचा आहे कोणत्या लिस्टमध्ये, ही जी सेकंड डी व्हीची लिस्ट आलेली आहे याच्यामध्ये तुमचा तो नंबर बसतो का चेक करायचा. जर याच्यामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही सेकंड डी व्हीला जाऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर काही कॅन्डिडेट्स म्हणत होते सर कॅटेगरी वाईज लिस्ट. कॅटेगरी वाईज लिस्ट आधी आल्या होत्या. ठीक आहे. पण त्या लिस्टचं आता तुम्ही काय करणार, समजा हे OBCचं. ठीक आहे. अशी OBCची सेपरेट लिस्ट आली होती. त्याच्यानंतर हे बघा असं एन टीची पण सेपरेट लिस्ट आली होती. हे कॅटेगरी वाईज सिलेक्शन लिस्ट नंतर येतात. ठीक आहे. डी व्ही नंतर येतात. हे फर्स्ट डी व्ही ज्यांचं झालं होतं ना, हे त्यांच्या सिलेक्शन लिस्ट आहेत त्या कॅन्डिडेट्सच्या. आता सेकंड डी व्ही होत आहे, तर हे सेकंड डी व्ही झाल्यानंतर तशा सेकंड सिलेक्शन लिस्ट येतील. त्याच्यामुळे जे कॅन्डिडेट आता विचारत होते की कॅटेगरी वाईज लिस्टचं, तर ते आताच नाही येणार, ते नंतर येईल. ठीक आहे. तर हे असं ओपन SC ST OBC सिलेक्शन लिस्ट कोणती, ती नंतर येईल, डी व्ही नंतर. आधी डी व्ही होणार, त्याच्यानंतर सिलेक्शन लिस्ट लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर सिलेक्शन लिस्ट कधी लागणार, हे आता डी व्ही नंतर. ठीक आहे. वेटिंगची लिस्ट कधी लागेल, तर ऑलरेडी हे जे कॅन्डिडेट आहेत, ठीक आहे, आता हे सर्व वेटिंगवालेच आहेत. जे डी व्हीला बोलवले आहेत ना, ते आधी वेटिंगला होते. आता सिलेक्शन लिस्ट फर्स्ट लागली. त्याच्यानंतर आता हे जे सेकंड डी व्हीला बोलवत आहे, हे ऑलरेडी वेटिंगलाच होते. आता यांना बोलवणार जागा व्हॅकंट आहेत म्हणून, आणि याच्यापैकी जितक्या जागा व्हॅकंट असतील तितक्या लोकांचं सिलेक्शन होणार आणि यांची सेकंड सिलेक्शन लिस्ट लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता डी व्हीला काही मेल कॉल येईल का, तर नाही. डी व्हीसाठी कुठलाच तुम्हाला मेल कॉल मेसेज, ठीक आहे, किंवा कुठलं लेटर काहीच नाही येणार. काही जण त्याचाच वेट करत आहेत की जर जसं DHSला आलं किंवा आम्हाला काही मेल येईल, आम्हाला कसं कळेल. ठीक आहे. तर कसं कळेल, मी क्लिअरली सांगितलं आहे तुम्हाला. सरळ सरळ ही वाली जी लिस्ट आहे, मी आता तुम्हाला सांगितली 1484 पेजवाली, याच्यामध्ये तुमचं नाव सर्च करायचं, सिरियल नंबर बघायचा, तो तुमचा SML नंबर असेल. तो SML नंबर सरळ हे जे सेकंड डी व्हीचं आहे याच्यामध्ये बसतो का बघायचा. जर बसत असेल तर तुम्ही ज्या तारखेला बसत असेल, समजा ओपनमध्ये बसत असेल तर ओपनमध्ये, किंवा कॅटेगरीमध्ये बसत असेल कॅटेगरीमध्ये, तर 29-30 ज्या तुमच्या ह्याच्यामध्ये नंबर बसत असेल त्या तारखेला जायचं डी व्हीला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हे असंच फर्स्ट लिस्ट डी व्हीची हे अशीच लागली होती, फर्स्ट टाईम झालेली. ठीक आहे. हे फर्स्ट डी व्हीचं आहे, चला ते सोडून द्या. हे सेकंड डी व्हीचं हे वाला आहे, जे आत्ता बोलवले आहे ते सेकंड डी व्हीवाले हे कॅन्डिडेट आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट OBC NTV यांना का बोलवलं नाही. ठीक आहे. आता याचं सिलेक्शन लिस्टमध्ये काय झालं होतं, फर्स्ट तुम्हाला सिलेक्शन लिस्ट दाखवतो मी. याच्या आधी ही सिलेक्शन लिस्ट लागली होती. ठीक आहे. तर ह्या सिलेक्शन लिस्टमध्ये बघा, हे ऑलरेडी
ज्यावेळेस फर्स्ट DV झालं सिलेक्शन कॅन्डिडेट, हे बघा इथे पुढे त्यांचं सिलेक्शन लिहिलं होतं की ओपन वुमन्स रिझर्वेशन, इथं सिलेक्शन कोणत्या कॅटेगरी आहेत ते लिहिलं होतं. तर या लिस्टमध्ये बघा ऑलरेडी कॅन्डिडेट वेटिंगला आहेत. जसं आता मी एक एक्झाम्पल सांगतो आहे फक्त, OBC रिलेटेडच खूप सारे विचारतो. हे बघा OBC वेटिंग OBC, ठीक आहे. त्याच्यानंतर हां इथं पण वेटिंग OBC, ठीक आहे, वेटिंग OBC. तर हे मी का दाखवतो आहे, कारण खूप सारे कॅन्डिडेट मला OBC रिलेटेड जास्त विचारत होते की OBC आणि इन रिलेटेडचे ते कॅन्डिडेटला बोलवलं नाही, त्यांना का बोलवलं नाही याच्यामध्ये DVला, सेकंड DVला, कारण ऑलरेडी कॅन्डिडेट वेटिंगला आहेत. आता याच्यामध्ये OBC कॅन्डिडेटला बोलवलं नाही सेकंड DVसाठी का, त्याचं मी आता तुम्हाला दाखवलं की ऑलरेडी जी फर्स्ट सिलेक्शन लिस्ट लागली होती त्याच्यातले सर्व कॅन्डिडेट्सला आणखीन ऑर्डर मिळाली नाही, त्याच्यातलेच कॅन्डिडेट ऑलरेडी वेटिंगला आहेत, त्याच्यामुळे त्यांना बोलवलं नाही. ठीक आहे, ऑलरेडी भरपूर कॅन्डिडेट OBC, आता अदर कॅटेगरीचे पण आहेत वेटिंगला, पण OBCचे ऑलरेडी भरपूर कॅन्डिडेट आहेत जे वेटिंगला आहेत, त्याच्यामुळं ठीक आहे बोलवलं नाही. तर नेक्स्ट कॅटेगरीमधून ओपनमध्ये जाऊ शकतो का? हां, हे जाऊ शकतं. आणि सर्वांना सांगतो की तुम्ही कसं चेक करायचं त्याचं एक एक्झाम्पल पण सांगतो तुम्हाला. तुमचा SML नंबर समजा, ठीक आहे, हा बघा ओपनचा हा ओपनचा आहे. 2122 ते 3679 पर्यंत कॅन्डिडेट बोलवले आहेत. ठीक आहे, आता एखादा ह्याच्यामध्ये जर बसत नसेल, जसं एक एक्झाम्पल कॅटेगरीवाला कॅन्डिडेट बघा, समजा BJ वाला, ठीक आहे, BJ वाला किंवा BJ वाला, ठीक आहे, NT वाले, हे बघा 2983 पर्यंतच बोलवलेलं आहे. ठीक आहे, आणि 2473 पर्यंत. आता समजा 2473 नंबरचा कॅन्डिडेट किंवा 2983 नंबरचा एक एक्झाम्पल पकडू 3000 वाला, ठीक आहे, ज्याचा रँक 3000 आहे. तर हा कॅन्डिडेट आता कॅटेगरीतून तर फॉर्म भरला होता पण कॅटेगरीमध्ये बसत नाही, 2983 पर्यंत आणि 2473 पर्यंतच बोलवलेले आहेत. पण ओपनमध्ये सर्व जाऊ शकतात. हा अराखीव सर्व जाती प्रवर्ग, हे बघा 3679 पर्यंत बोलवलेले आहेत कॅन्डिडेट. मग तो जो 3000 वाला कॅन्डिडेट होता तो कॅटेगरीमधून जरी जाऊ शकत नाही, पण तो ओपनमधून तर जाऊ शकतो ना DVला. तर हे प्रॉपर तुमचा SML नंबर चेक करा. असं नाही की तुम्ही कॅटेगरीमधून भरलं होतं तर आता तुम्ही ओपनमध्ये कोणी जाऊ शकतो. तुम्ही कॅटेगरीत बसत नसले तरी ओपनमध्ये जाऊ शकता. ठीक आहे, हे थोडं SML नंबर वगैरे समजायला काही जणांना कन्फ्युजन होऊ शकतं, त्याच्यामुळे मी एक्झाम्पल देऊन आता सांगितलं तुम्हाला. जसं 3000 SML नंबर मी घेतला होता, हा 2473 2983च्या पुढेच आहे. ठीक आहे, तो NTC असेल, D असेल, जो कुठल्याही कॅटेगरीचा असेल, ते तुम्ही कॅटेगरीतून जरी बसत नसला तरी ओपनमध्ये तर बसताय ना. ठीक आहे, तर प्रत्येकानं चेक करताना तुमची कॅटेगरी आणि ओपन हे दोन्हीमध्ये बसते का चेक करा. आपापली कॅटेगरी, जसं मी आता उदाहरण सांगितलं, समजा NTDचा कॅन्डिडेट इथं बसत नाही पण ओपनमध्ये बसतो आहे. ठीक आहे, सेम तसंच समजा NTCचा एखादा कॅन्डिडेट आहे ज्याचा रँक आहे समजा 3100 आहे, 3100 आहे. ठीक आहे, तो कॅटेगरीत बसत नाही पण ओपनमध्ये तर बसतो आहे तो पण 3779. कारण हे बघा अराखीव सर्व जाती प्रवर्ग म्हणले, सर्व जाती. ठीक आहे, ह्याच्यामध्ये सर्व कॅन्डिडेट आले. तर असं कोणी असेल तर प्रॉपर तुमचा SML नंबर चेक करा आणि त्याच्यानंतर DVला जा, बरोबर 31ला 29ला जे असेल ते. आता समजा काही कॅन्डिडेटचं दोन्हीमध्ये बसतं आहे, ओपनमध्ये पण बसत आहे आणि त्यांच्या कॅटेगरीमधून पण नंबर बसत आहे. 29 तारखेला आधी आहे ना, तुम्ही ऑलरेडी ओपनमध्ये जाऊ शकताय, तर तुम्ही सरळ 29 तारखेला जायचं. ज्यांचं 30 आणि 29 दोन्ही ओपन आणि कॅटेगरी दोन्हीमध्ये ज्यांचा नंबर बसत असेल त्यांनी सरळ ओपनच्या ह्याला जा. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्यावेळेस DV होईल, ठीक आहे, या सर्व कॅन्डिडेटचं ज्यावेळेस DV होईल तर आता हे सेकंड DV होणार. सेकंड DV झाल्यानंतर सेकंड सिलेक्शन लिस्ट लागणार. ठीक आहे, सेकंड सिलेक्शन लिस्ट लागणार. पण याच्या आधी काही आणखीन फर्स्ट लिस्टमधले जे कॅन्डिडेट आहेत त्यांचे वेटिंगवर आहेत. ठीक आहे, फर्स्ट लिस्टचेच काही कॅन्डिडेट आहेत आणखीन त्यांनाच ऑर्डर मिळाले नाहीत. तर असं नाही होणार की डायरेक्ट यांना ऑर्डर देईल. आधी फर्स्ट लिस्टमधले जे वेटिंगला होते, ठीक आहे, ज्याचं आणखीन ऑर्डर मिळाले नाहीत, आधी त्यांचं क्लिअर होणार. कारण ऑब्वियसली ते सेकंड लिस्टच्या आधी लागलेले आहे, त्यांचे मार्क जास्त आहेत. पहिलं जे वेटिंगला होते त्यांना पहिलं ऑर्डर मिळणार, त्याच्यानंतर हे सेकंड DV आता ज्यांचं झालं आहे तर त्यांचं सिलेक्शन होणार. ठीक आहे, तर याच्या रिलेटेडच खूप सारे डाऊट होते आणि हे SML नंबर चेक करण्यामध्ये पण. तर ते एकदा मी आता जसं सांगितलं तसं प्रॉपर चेक करा. तुम्ही जरी कॅटेगरीमध्ये जरी बसत नसेल ॲटलिस्ट ओपनमध्ये तरी बसताय का ते चेक करा.
ठीक आहे, दोन्ही प्रत्येकानं आपली कॅटेगरी आणि ओपन हे दोन्ही चेक करा. ठीक आहे, चला याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा आपल्या ग्रुपमध्ये टाका. हां ठीक आहे, आता हे जे सर्व PDF आहेत तुम्हाला हे बाकीच्या लिस्ट बघू नका. ठीक आहे, हे पण लिस्ट मी आता तुम्हाला दाखवली. तर इतक्या साऱ्या लिस्ट झाल्यात, नेमकं कुठला सिरियल नंबर बघायचा काय बघायचं हेच कन्फ्यूज होत आहे. तर मी क्लिअरली सांगतो तुम्हाला, हे सर्व लिस्ट सोडून द्या. तुम्हाला पाहिजे असतील ह्या सर्व लिस्ट तुम्हाला मिळतील ग्रुपवर. ह्या सर्व लिस्ट टाकलेल्या आहेत, तुम्हाला पाहिजे ती लिस्ट मिळेल. कुठल्याही कॅटेगरीची फर्स्ट सेकंड DV सर्व मिळेल. पण ते बघून कन्फ्युजन क्रिएट नका करू. फक्त ही जी लिस्ट आहे 1484 पेजेसवाली, ठीक आहे, 48,000 कॅन्डिडेट ज्याच्यामध्ये, त्या लिस्टमध्ये तुमचा सिरियल नंबर बघा, तो तुमचा SML नंबर असेल आणि तो SML नंबर या DVच्या जे बोलवले आहेत त्याच्यामध्ये बसतो का चेक करा. आणि आता मी परत सांगितलं होतं कसा चेक करायचा, तुमची कॅटेगरी पण आणि ओपन पण. तर दोन्ही चेक करायचं, दोन्हीपैकी जिथं बसत असेल तिथे जायचं. ओपनमध्ये बसत असेल ओपनमध्ये, कॅटेगरीमध्ये बसत असेल कॅटेगरी, दोन्हीत बसत असेल तर ओपनमध्ये. ठीक आहे, तर पाहिजे असतील तुम्हाला हे सर्व PDF मिळतील ग्रुपवर. मी टाकेन कमेंट सेक्शनमध्ये, याची लिंक देईन मी ग्रुपची. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व हे PDF वगैरे मिळतील. याच्यावर काही डाऊट्स असतील तर ग्रुपवर विचारा तुम्ही, कमेंट सेक्शनमध्ये टाका. ठीक आहे, पण जास्त कन्फ्यूज नको. आता जसं सांगितलं तेवढं फक्त 2च लिस्ट चेक करा, बाकी सर्व सिलेक्शन लिस्ट वगैरे ते याच्या नंतर लागणार.